यांचा आवाज. चला आपण 1 मिनिट भेटतोय, खरोखर या आमच्या बरोबर. दादा इकडे या ना, 1 मिनिट आपण विचारूया. कॅमेरामन इथे असून द्या. हां थोडंसं या. कॅमेरामन यस रेडी आहे. कशी संकल्पना तुम्हाला निर्माण झाली की तुम्ही एकंदरीत आलात आणि एका दिवसामध्ये तुम्हाला कसं काय सुचलं की आपण देखील आमदार चषक आहोत, आम्ही ज्या पक्षासाठी काम करतो त्या पक्षाच्या माध्यमातून कुठेतरी पालघरमध्ये एखादी मोठी स्पर्धा करावी, हे कशापर्यंत तुमच्या मनामध्ये विचार आला? यस नक्कीच. खरं तर साहेबांचा ज्या वेळेला हेवी फॉर्म मिळाला त्याच वेळेला ही संकल्पना होती, परंतु आमदार चषक इथे एवढ्या तातडीने भरेल हे नक्की नव्हतं. आम्ही जीवन विकासचं स्वप्न पाहत होतो, परंतु योग कुठेतरी लागतो आणि तो योग आर्यनच्या मैदानावर शुक्रवारी रात्री जेव्हा युवासेना चषकाच्या मॅच होती आणि त्यावेळेला जेव्हा मी इथे मैदानावर आलो आणि त्यावेळेला मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे जणू काही स्वप्नच पडलं आणि तिथे मी ती कमिटमेंट दिली आणि ती कमिटमेंट सातत्यात उतरवताना खरोखरच अगदी कमी वेळात जे माझे परम मित्र आम्ही दिवस रात्र म्हणजे जेवढे तास आम्ही घरात काढतो ना, जेवढे तास आम्ही घरात असतो त्याच्यापेक्षा जास्त तास हे जे बॅनरवर 6 चेहरे दिसतात ना, आयुष्यातले सर्वात जास्त तास त्या माझ्या मित्रांसोबत गेलेले आहेत. त्यांना फक्त एक फोन केला आणि त्यांनी होकार दिला आणि त्या पाठबळाने हा आमदार चषक आणि हा भव्य सोहळा या आर्यनच्या मैदान. खरं तर माझं शिक्षणही इकडेच झालं, सुरुवातीपासून माझं या आर्यनच्या मैदानावरच शिक्षण झालं आणि आज अभिमानाने अतिशय आनंद वाटतोय या मैदानावर आमदार चषकाचं क्रेडिट घेताना की या जिथे माझं शिक्षण झालं 2010 साली मी पास आउट झालो आणि आज 15 वर्षानंतर तब्बल 15 वर्षानंतर त्या मैदानावर एवढा भव्य जो हा क्रिकेटचा सोहळा आहे तो भरवला गेला आणि त्याला खूप कमी वेळेत एवढ्या लाखो व्ह्युअर्सने पाहिलं. आणि खरं म्हणजे आमच्या पाठीराखे जे आमचे 130 विधानसभेचे जे आमदार आहेत, गावित साहेब जे आहेत, त्यांच्या पाठबळाने आणि चेतनजी दानमेहर तसेच साईराजजी पाटील, पार्थ मोरे, प्रदीप यादव सातत्याने 5 दिवस कालच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी ते बाहेर गेले होते, परंतु कंटिन्युअस फॉलोअपमध्ये होते. विकी संखे, नैवेद्य संखे आणि कुणाल संखे यांच्यामुळे हे सातत्यात उतरलं. खऱ्या अर्थाने पालघरवासियाबद्दल काय म्हणतो, सातत्यपूर्ण प्रेम दिलं, प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळेल, सर्व संख्या आणि दर्जा बघायला मिळाला आणि एक देखील स्पॉन्सरचं बॅनर नाही आहे इथे. आम्ही तेच बघायला पाहतो की या माणसाने ह्या टीमने केलं कसं. आपण प्रत्येक ठिकाणी बघतो फक्त भगव्यांचं, फक्त माझ्या सेनेचं बॅनर तुम्हाला बघायला मिळतात, तर हा पाठबळ तुम्ही उभा कसं केलं? अनेक स्पर्धा ह्याच्या आधी सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये झाला असेल. खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. अनेक स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील समालोचन करताना. कुठलीही स्पर्धा पाहताना तुम्हाला फक्त आणि फक्त बॅनरबाजी आणि स्पॉन्सरशिपच दिसली असेल, परंतु ही एकमेव स्पर्धा अंतिम घडीला जाते. या शेवटच्या रजनीमध्ये सुद्धा तुम्हाला एकही स्पॉन्सरचं बॅनर पाहायला मिळालं नाही. त्याचं फक्त आणि फक्त एकच रिझन, आमचा चेहरा फक्त राजेंद्रजी गावित साहेब. आणि राजेंद्रजी गावित साहेबांचं जर पाठबळ असेल तर पुढच्या 5 वर्ष एकही कोणाकडून स्पॉन्सर न घेता ही स्पर्धा आयोजित करत राहू आणि अशी स्पर्धा आयोजित राहील. फक्त साहेबांचे बॅनर लागतील आणि आमचे जिल्हा प्रमुख स्पर्धेचं आमंत्रण द्यायला ज्या वेळेला मी जिल्हा प्रमुख साहेबांना गेलो, मी आणि प्रदीप होते, त्यावेळेला जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं, माझी संकल्पना का नाही सुचत, मी या एंडिंग मुमेंटला पुन्हा एक शब्द देतो की आमच्या जिल्हा प्रमुखांचा आमच्या डोक्यावर नेहमी हात असतो कुंदनजी संखे साहेबांचा आणि कुंदन संखेंच्या नावावर जमेल तेवढ्या लवकर ही कमिटमेंट आहे माझी. रेनी सीझनला का होईना, परंतु एक मोठी लखपती जिल्हा प्रमुख चषक सुद्धा घेऊन पुन्हा मी या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. असंच काम करत आम्ही तुमच्या सगळ्याकडे जोडूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे युवराज सय्यद आणि उत्कर्ष पाटील पाहायला मिळतोय. धन्यवाद. दीपक संखे यांचा आवाज आपण ऐकत होता. नक्कीच पाहू शकाल चांगली सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेळलेत पवन केने. उत्कर्ष काय सांगेल, पवनने जी सुरुवात केली त्याबद्दल? 2 चेंडू 12 धावा. जबरदस्त सुरुवात. खऱ्या अर्थाने यासाठी जाणले जातात, यासाठी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे इथे. पवन केनेचा फॅनबज संपूर्ण पालघरमध्ये देखील वाढताना सलग 2 चेंडून मागे 2 मोठे हिट. सुरुवात चांगली झाली, 12 रन. अप्रतिम सुरुवात. बघा नाणेफेकीचा गॉल गमावला तर प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिले गेलं, ते आमंत्रण दोन्ही हाताने स्वीकार केला. 2 षटकार त्याच्या पॅडवर पाहायला भेटला. अप्रतिम फलंदाज पाहू शकाल, प्रत्येकवर हल्ला बॉल केला गेला. पहिला संघ नक्कीच क्वालिफाय झालाय मेगा फायनल मध्ये. पवनसूत नवली, राहुलजी गरज साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं संघ. पवनसूत नवली क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर मध्ये आणलाय, डॉट बॉल सुरेख, अप्रतिम दर्जेदार कमबॅक गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून.
चांगला चेंडू इथे प्रतीकने देखील गुणवत्ता दाखवली. मागचे 2 बॉल विसरत नाविन्यपूर्ण एक चांगला बॉल घेऊन आला आणि तो पवन केनेसाठी खऱ्या अर्थानं डॉट बॉलसाठी खूप चांगली हाताळण केली. डॉट बॉलचं पुन्हा एकदा इथे आगमन झालंय. नक्कीच पाहू शकाल आजच्या दिवसामधले जे व्ह्यूअर्स पाहायला लागले तर 74,071 व्ह्यूअर्स आजच्या रचनेमध्ये पाहायला भेटली या स्पर्धेमध्ये. हो यावेळेस पाहायला गेलं तर चुकी झाली यशस्वीकडून. पाहायला गेलं तर थोडंसं बॅटची कडून नक्कीच लगावली. विकेट किपर पाहायला भेटले यशच्या मागे त्यांच्या हाताकडून चुकी झाली आहे. जयेशच्या माध्यमातून एक धावली धावफलक इकडे पुढे ससावेल ती म्हणजे 13 अंकावर. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 13 आहेत. सेमीफायनल क्रमांक 2चा थरार. पहिलं फायनलचं तिकीट मिळवलं पवनसुत नवलीनं. आता 4 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 13 रन. 4 चेंडू 13 धावा. पहिल्या षटक मार्ग असतो प्रतीक टू निकुंजचा चेंडू सामना असणार आहे. आजची बाहेरची गडा शॉट थर्मॅनला खेळाडू चेंडू लावतो. कुठे धावण्याचा प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉल नक्कीच झाला. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 मागील 3 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. कमबॅक कशाला म्हणतात तर तुम्ही म्हणेन प्रतीकने आता जो करून दाखवला. पहिले 2 बॉल षटकार होते. तदनंतरच्या 3 बॉलमध्ये फक्त 1 रन ही गुणवत्ता आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. फलकावरती रन आहेत ते म्हणजेच इथून 13 रन. बघा 13 धावा धाव फलकावर आहेत. निकुंज 1 चेंडू 0 बॅटिंग करतोय. 4 चेंडू 13 वर बॅटिंग करतो पवन केने. पुढील चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. काय कमबॅक आहे. सुरेखा प्रतिम दर्जेदार कमबॅक प्रतीकच्या माध्यमातून. पहिला षटक संपलं गेलंय. एका षटकाच्या माध्यमातून धावा धाव फलकावर 13. चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल 12. तदनंतरचे आपण पाहतायत 4 बॉल फक्त आणि फक्त 1 रन. प्रतीक मोरेने देखील आपण पाहतायत अनेक कमी वयामध्ये प्रतीकने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. मग ते टेनिस बॉल असेल मग ते लेदर बॉल असेल आणि तेच प्रतीक आपल्याला बघायला मिळतात. जर इथून